हाय हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नागपूर टू शिलाँगचा ट्रॅव्हलिंग व्लॉग. आणि थोडं ट्रॅव्हलिंग करायचं आहे, त्यामुळे मुलांच्या शाळेसाठी थोडी शॉपिंग करायची होती आणि ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा थोडी शॉपिंग करायची होती. त्यामुळे आम्ही चाललो आहे थोडीशी शॉपिंग करायला. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि शिलाँगला गेल्यानंतर मी तुमच्यासोबत शिलाँगचे पूर्ण जे व्लॉग आहेत शेअर करणार आहे. तर नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, मुलांच्या शाळेसाठी ना थोडं बॉटल वगैरे, स्कूल बॅग किंवा जे काही टिफिन बॉक्स वगैरे लागते ते सर्व आम्ही इथे शॉपिंग करून घेतलं. आता आम्ही घरी चाललो आणि जाताना थोडा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा गेलेलो, कारण रात्र झालेली होती, त्यामुळे मुलांना खूप भूक लागली. तर आणि शॉपिंग काय काय केलेली आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ती सुद्धा घरी गेल्यानंतर दाखवणार. तर अगोदर मुलांना खूप भूक लागली होती आम्हाला सर्वांना, तर रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि गरमागरम डोसा आम्ही इथे घेतला. पण माझ्या मुलांनी ना छान असं बर्गर घेतलं, कारण त्याला बर्गर इतकं आवडतं, त्यामुळे त्यांनी बर्गर घेतला आणि आम्ही डोसा घेतला, नाश्ता वगैरे केला आणि घरी गेलो. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय इथे ना शॉपिंग केलेली आहे. स्टेप बाय स्टेप दाखवते. मुलांच्या शाळा आता सुरू व्हायला 1 महिना बाकी आहे, पण आम्ही शिलाँगला जाणार आहोत आणि तिथून येता येता मुलांची शाळा सुरू होऊन जाणार. त्यामुळे म्हटलं ॲडव्हान्समध्ये आधीच मुलांच्या शाळेची शॉपिंग करून ठेवावं, कारण मग वेळेवरनं खूप धावपळ होते. चला आता मी तुम्हाला शॉपिंगमध्ये काय काय घेतलेलं आहे ते दाखवते. हे बघा, माझ्या मुलीसाठी ही जी बॅग आहे ना, तिला पाहिजे होती ट्रॅव्हलिंगसाठी स्पेशल, तर ही बॅग तिने घेतली आणि मी सुद्धा ही बॅग घेतली. काय याचं कारण म्हणजे ना, ही खांद्यावर छान असं बॅकपॅक अटकवता येते आणि पर्स जी आहे ना, ती घेऊन माझा खांदा इतका दुखायला लागला आहे मैत्रिणींनो. त्यामुळे मी ठरवलं की मी आता साईड बॅग वापरणंच बंद करणार आणि अशीच बॅकपॅक म्हणजे इझिली कॅरी करता येते आणि भरपूर सामानसुद्धा यामध्ये मावतं, त्यामुळे मी माझ्यासाठी सुद्धा घेतली एक आणि माझ्या मुलीसाठी. आणि हे बघा, मुलांसाठी पाऊचसुद्धा घेतले. ऑलरेडी होते त्यांच्याकडे पाऊच, पण मुलांना कसं आहे, शाळा सुरू झाली ना की काहीतरी म्हणजे सर्व गोष्टी नवीन पाहिजे असतात, स्कूल बॅगपासून तर टिफिन बॅग म्हणा किंवा पाऊच म्हणा. तर ही जी बॉटल आहे ना, माझ्या मुलाची चॉईस आहे, ग्रीन कलरची त्यांनी घेतली, स्टीलची आहे, छान आहे बॉटल, मिल्टनची आहे. आणि माझ्या मुलीनीसुद्धा घेतली ब्लॅक कलरची, तिला ब्लॅक कलर आवडला त्यामुळे तिनेसुद्धा घेतली. तर दोघांसाठी 2 पाऊच घेतले शाळेसाठी आणि बॉटलसुद्धा घेतलेले आहेत. हे बघा. आणि आता मी एक ट्रॅव्हलिंगसाठी एक बॅग घेतली, म्हणजे टिफिन बॉक्स किंवा मग वॉटर बॉटल वगैरे नेण्याकरिता. माझ्याकडे होती ऑलरेडी एक, पण मी म्हटलं चला एक आणखी घेऊन घ्यावं. हे बघा. तर फार जास्त महाग नाही ही, मला वाटते 500 रुपयाची काहीतरी आहे ही बॅग. आणि मी माझ्यासाठी एक वॉलेटसुद्धा घेतला, कारण आपले छोटे छोटे कार्ड्स वगैरे असतात ना, त्यामध्ये छान असे सेट करता येतात. तर वॉलेट कुठे गेला मला दिसतच नाही, सापडतच नाही कुठे गेला. छोटासा वॉलेट होता. चला आता बघूया आपण कुठे गेला आहे, तुम्हाला दाखवते. आणि इकडे बघा पसारा पडलेला आहे. आता पॅकिंगसुद्धा करायची आहे. पॅकिंग करायचं म्हटलं ना, तर मलासुद्धा ना खूप म्हणजे कंटाळावाणं वाटतं. मुलांची पॅकिंग, आपली पॅकिंग, आणि जातपर्यंत ना काही भरतच राहावं लागतं, काही ना काही विसरूनच जातं. 2 दिवसापासून जरी तुम्ही पॅकिंग केलं ना कुठे ट्रॅव्हलिंगला जाताना, तरीसुद्धा ना वेळेपर्यंत काही ना काही सुटतच जातं. तर या बॅगमध्ये आता मी सर्व पॅक करणार आहे. तर हे बघा, हे जे आहे ना वॉलेट माझ्या बॅगमध्येच होतं ऑलरेडी, मला मिळत नव्हतं. तर हे बघा, छान असं यामध्ये ना तुम्ही आपले जे कार्ड्स आहेत ना, जसं आता पॅन कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे, ATM कार्ड आहे, किंवा कोणते फोटो वगैरे आहेत ना, छान असे सेट करता येतात. त्यामुळे मला असं वॉलेट घ्यायचंच होतं. हे बघा, मी असं पर्समध्ये ठेवत होती, पण इकडे तिकडे जायचं, वेळेवर कोणती गोष्ट सापडत नव्हती, त्यामुळे मी असं वॉलेटसुद्धा घेऊन टाकलं. तर खूप जास्त महाग नाही आहे, फक्त हे मला वाटते 60 रुपयाचं काहीतरी हे वॉलेट मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक कार्ड तुम्ही छान असं सेफली ठेवू शकता आणि मिळतंसुद्धा पटकन. तर चला आता माझी बॅग इथे मी रेडी केलेली आहे. मला खूप आवडली, मला खूप दिवसापासून घ्यायची होती. तर हे बघा, माझी शॉपिंग इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे. चला आता आपण शिलाँगला जायची पॅकिंगसुद्धा झाली आणि आम्ही एअरपोर्टवर पोहोचलोसुद्धा. आणि आमची वाया कलकत्ता इथे फ्लाईट आहे. तर आधी आम्ही नागपूरवरून कलकत्ताला जाणार आणि तिथून मग शिलाँगला जाणार आहे. तर आता आम्ही कलकत्ताला पोहोचलोसुद्धा. तर मी एअरपोर्टवरची तुमच्यासोबत व्लॉग शेअर करत आहे. हे बघा, माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नाही व्हिडिओ वगैरे घेणं, तरीसुद्धा मी जबरदस्तीने एक व्हिडिओ शूट केला त्यांच्यासोबत, पण त्यांना अजिबात व्हिडिओमध्ये येणं आवडत नाही. तर हे बघा, फ्लाईटमध्ये आम्ही बसलेलो आहे. तर
शिलाँगला आमचं बरेचदा जाणं होतं, कारण माझे मिस्टर तिथेच जॉब करतात, त्यामुळे आमचं शिलाँगला बरेचदा जाणं होतं. आणि हे बघा, आता आमची इथे फ्लाईट जी आहे तयार झालेली आहे लँडिंग करण्याकरिता. आणि आम्ही पोहोचलो आहे आता कलकत्त्याला. आणि कलकत्त्याला पोहोचल्यानंतर 2 तासानेच आमची नेक्स्ट गुवाहाटीसाठी जी आहे ना फ्लाईट आहे. तर माझ्या मुलाला विंडो सीट पाहिजे होती, त्यामुळे तो विंडो सीट जवळ बसलेला आहे आणि सोबतच मोबाईलचा गेमसुद्धा खेळत आहे. मी व्हिडिओ शूट करत आहे, त्यामुळे तो आपला जो आहे ना मोबाईल लपवत आहे. हे बघा, सँडविचसुद्धा इथे आम्हाला सर्व करण्यात आलेला आहे. सँडविचचा मी मस्त असा आनंद घेतला, एन्जॉय केलं. आणि सोबतच इथे मी बटर मिल्कसुद्धा घेतलं. माझ्या मुलांनी कॉफी घेतली आणि मुलीने कोका कोला घेतलं. प्रत्येकाची चॉईस वेगळी. आणि माझा मुलगासुद्धा हे बघा विंडोमधून छान असं जे आहे ना शूट करत आहे. हे बघा, खूप छान वाटतं ना एअर म्हणजे प्लेनमध्ये बसल्यानंतर खूप छान वाटतं मुलांनासुद्धा आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. पटकन प्रवास होतो, जास्त त्राससुद्धा होत नाही. हे बघा, आता मी तुम्हाला खालून हे सर्व जे आहे ना विमानातून घेतलेले शूट सर्व दाखवत आहे. आता आम्ही चाललो गुवाहाटीला, म्हणजे कलकत्त्यावरून गुवाहाटीला आम्ही चाललो आहे. तर कलकत्त्यावरून गुवाहाटीला जायला फक्त 1 तास लागतो. 1 तासात गुवाहाटी येतं. तर हे बघा, कसा वाटला तुम्हाला हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तुम्हाला शिलाँग पूर्ण फिरवणार आहे. तर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, ट्रॉली बॅगवर माझा मुलगा बसला आरामात. आणि इथे आम्ही गुवाहाटीला पोचल्यानंतर तो आपले बुकसुद्धा बघत होता. तर अशा प्रकारे आमचा इथे ट्रॅव्हलिंग ब्लॉग मी इथे शूट केलेला आहे. जसा जमेल तसा घेतलेला आहे. तर आता गुवाहाटीमध्ये आल्यानंतर आम्ही आधीच टॅक्सी बुक केलेली होती शिलाँगला जाण्यासाठी. गुवाहाटीवरून शिलाँगला जाण्यासाठी जवळपास 3 ते 4 तास लागतात. चला, आता आम्ही चाललो आहे टॅक्सीमध्ये बसून गुवाहाटीवरून शिलाँगला. आणि मध्ये थोडं थांबलो, कारण मुलांना भूक लागली होती, त्यामुळे मुलांनी इथे मिल्कशेक घेतला. आणि आम्ही सुद्धा थोडं ना चाय कॉफी वगैरे घेऊन घेतलं, कारण इतके थकलेलो होतो. हे बघा, चेहरा असा थकलेला वाटत आहे, कारण दिवसभराचा आमचा प्रवास 1-1 तासाचाच होता, पण पूर्ण दिवस जातो, कारण कनेक्टिंग फ्लाईट आहे, डायरेक्ट फ्लाईट नाही आहे नागपूर टू शिलाँग, त्यामुळे खूप त्रास होतो. चला, आता आम्ही चाललो शिलाँगला गेल्यानंतर सुद्धा मी बरेच तुमच्यासोबत व्लॉग शेअर करणार आहे. चला, आता इथेच व्लॉग संपवते. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, भेटू पुन्हा एकदा. बाय बाय.